तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी बुकिशमध्ये. तर मित्रांनो, हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एका बुकला पूर्णपणे रीड करणार आहोत. त्या बुकचे नाव आहे पैशाचे मानसशास्त्र. याचे लेखक आहेत मॉर्गन हाउसेल यांनी हे बुक लिहिलेलं आहे आणि या बुकमध्ये टोटली 20 चॅप्टर आहेत, जे करून आपण प्रत्येक चॅप्टरचा एक व्हिडिओ घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपली फक्त प्रस्तावना असेल. तर चला सुरुवात करूत आपल्या या बुकच्या प्रस्तावनेला. प्रस्तावना. जगातील सर्वश्रेष्ठ नाट्य. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी लॉस एंजेलिस शहरात एका चांगल्या हॉटेलमध्ये व्हॅले म्हणून नोकरी करत होतो. तेथे नेहमी येणाऱ्या गिराईकामध्ये एक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा बुद्धिमान माणूस होता. त्याने वयाच्या 20व्या वर्षीच वायफाय राउटरमध्ये लागणाऱ्या एका घटकाचा शोध लावला होता. त्याने अनेक उद्योग भरभराटीस आणून फायद्यात विकले होते. एकंदरीत महाशय एक अत्यंत यशस्वी उद्योजक होते. उद्योजक असल्यामुळे पैशाची त्याचे नाते जोडलेले होतेच, पण ते नाते असुरक्षित आणि पोरकटपणा याचे मिश्रण होते, असे मला नेहमीच वाटायचे. तो नेहमी $100च्या नोटांचा जाडजूड बंडल घेऊन वावरत असे. येता जाता त्या बंडलांचे प्रदर्शन करण्याची त्याला सवय जडली होती. ज्यांना तो नोटांचा गठ्ठा पाहावासा वाटे त्यांना तर तो दाखवायचाच, पण ज्यांना त्यात कसलाही रस नसे अशांनाही तो पाहायला लागायचा. त्यांच्या संपत्तीबद्दल गरज नसे तेथे फुशारक्या मारणे हा त्याचा छंद होता. विशेषतः जेव्हा स्वारीमध्ये झोकत असे तेव्हा तर कहरच व्हायचा. एक दिवस त्याने माझ्या सहाद्याला रोख $1000चे बंडल दिले आणि म्हणाला, खाली जाऊन रस्त्यावरील ज्वेलरीच्या दुकानातून $1000ची सोन्याची नाणी घेऊन ये. तासभराने हे तंत्रज्ञ महाशय आणि त्याचे मित्र पॅसिफिक समुद्राच्या एका धक्क्यावर जमा झाले आणि त्यांनी एका अद्भुत खेळाला प्रारंभ केला. आपण जसे चपाट्या दगडाने पाण्यावर भाकऱ्या पाडतो, तसे ते सोन्याच्या नाण्यांनी समुद्रावर भाकऱ्या पाडू लागले. कोणाचे नाणे सगळ्यात दूर जाते यावर पैजा लागू लागल्या, केवळ गंमत म्हणून. काही दिवसानंतर त्याच्या हातून हॉटेलचा एक शोभेचा पण महागडा दिवा फुटला. व्यवस्थापकाने त्याला अत्यंत नम्रतेने सांगितले की हा दिवा $500चा आहे आणि तुम्हाला तो भरून द्यावा लागेल. तुला $500 पाहिजेत ना? महाशयांनी उर्मटपणे विचारले आणि खिशातून नोटांचे एक बंडल काढले. त्यातील काही नोटा न मोजता त्याने त्या व्यवस्थापकाच्या हातात ठेवल्या आणि म्हणाला, $5000 कदाचित असतील, जास्तच असतील. आता चालतो हा, आणि माझा परत अपमान करण्याचे धाडस करू नकोस. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे असे कुठपर्यंत चालू शकेल. उत्तर स्पष्ट आहे, फार काळ नाही. काही वर्षानंतर मला बातमी कळली की त्यांचे दिवाळे वाजले. पैशाचा योग्य उपयोग करण्याच्या वृत्तीत आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा तसा फारसा संबंध नसतो, हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. तुम्ही किती चालाक आणि हुशार आहात यापेक्षा तुम्ही पैशाशी कसे वागता हे जास्त महत्त्वाचे आहे, आणि कसे वागायचे हे शिकवणे फार अवघड आहे, विशेषतः बुद्धिमान लोकांना. ज्यांचे स्वतःच्या भावनांवरचे नियंत्रण सुटले आहे, असा माणूस म्हणजे आर्थिक अडथळ्याला निमंत्रण. अर्थात आर्थिक अडथळ्याने भावनांवरचे नियंत्रण सुटू शकते, हेही तेवढेच खरे आहे. साध्यासुध्या सामान्य माणसाकडे जर योग्य वर्तणुकीची काही कौशल्य असतील तर तो आयुष्याच्या अर्थशास्त्राचे फारसे ज्ञान नसतानासुद्धा श्रीमंत होऊ शकतो. या कौशल्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा तसा फारसा संबंध नसावा. विकिपीडियाच्या माझ्या सर्वात आवडत्या पानाची सुरुवात या वाक्याने होते. रोनाल्ड जेम्स रीड हा एक अमेरिकन दानशूर व परोपकारी माणूस होता, पण त्याआधी तो एक गुंतवणूकदार, इमारत झाडणारा आणि पेट्रोल पंपावर हरकाम्या म्हणून काम करायचा. रोनाल्डो रीडचा जन्म व्हर्मॉन्टमधील एका खेडेगावात झाला. त्याच्या घराण्यातील तो पहिला हायस्कूलची परीक्षा पास झालेला मुलगा. हे महत्त्वाचे आहे, कारण त्याला रोज तंगडजोड करीत शाळेत जावे लागे. रोनाल्डो रीडबद्दल सांगण्यासारखे काही नव्हते, हे त्याला ओळखणारे लोक आजही सांगू शकतील. तोही त्यांच्यासारखा एक सामान्य माणूस होता. रोनाल्डो रीडने 25 वर्षे पेट्रोल पंपावर गाड्या धुतल्या आणि 17 वर्षे जेसीपेनी या इमारतीत फरशा पुसल्या. 38व्या वर्षी त्याने $12,000चा 2 बेडरूमचा एक फ्लॅट घेतला आणि उरलेले आयुष्य त्याने तेथेच घालवले. वयाच्या 50व्या वर्षी त्याची पत्नी वारली
आणि त्याने परत कधी लग्न केले नाही. त्याचा एक मित्र सांगतो, या माणसाला फक्त एकच छंद होता, तो म्हणजे जळणाचे लाकूड फोडणे. रोनाल्डो रीड 2014 साली वयाच्या 92व्या वर्षी स्वर्गवासी झाला. त्याच्या मृत्यूनंतर हा साधासुधा कामगार जगभर प्रसिद्ध झाला. त्याचे नाव जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकले. 2014 साली अमेरिकेत 28,13,503 माणसे मृत्युमुखी पडली. त्यातील फक्त 4,000 माणसांची संपत्ती $80 लाख वर होती. रोनाल्डो रीड हा त्यातील एक होता. त्याच्या मृत्यूपत्रात या कामगाराचे $20 लाख त्याच्या सावत्र मुलांना दिले आणि $60 लाख जास्त स्थानिक वाचनाला आणि इत्तेफाकाला दिले. ज्यांना रोनाल्डो रीड माहीत होता ते विस्मयचकित झाले. कुठून आणले त्याने एवढे पैसे? ज्याच्या त्याच्या मनात त्या काळात हाच प्रश्न घोळत होता. पण त्यात कसलेही रहस्य नव्हते. त्याला कुठलाही लॉटरी लागली नव्हती, न त्याला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली होती. रोनाल्डो रीडने जेवढे वाचवता येतील तेवढे पैसे ब्लूचिप कंपन्यांच्या समभागात गुंतवले होते आणि त्यानंतर तो ते विसरून गेला. त्याची ती छोटीशी बचत 40 वर्षात वाढून $80 लाख झाली होती. कामगार ते परोपकारी दानशूर माणूस असा हा प्रवास झाला. रोनाल्डो रीडचा मृत्यू झाला त्याच्या काही महिने आधी रिचर्ड नावाच्या माणसाचाही मृत्यू झाला होता. त्याचेही नाव वर्तमानपत्रातून झळकले होते. या माणसाचे नाव होते रिचर्ड फुस्कॉन. रिचर्ड आणि रोनाल्डोमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. रिचर्ड शिक्षण हार्वर्डमध्ये झाले होते. MBA झाल्यावर त्याने मेरिल लिंचमध्ये नोकरी पत्करली. त्याची वित्त विभागातील कारकीर्द इतकी नेत्रदीपक होती की 40व्या वर्षी तो निवृत्त झाला. त्यालाही दानधर्म करून नाव कमवायचे होते. मेरिलचा पूर्व प्रमुख डेव्हिड कोमान्सिक याने रिचर्डचे या शब्दात कौतुक केले आहे. एक धंद्याची नस जाणणारा, एक उत्कृष्ट नेता, उत्तम निर्णय क्षमता असणारा आणि वैयक्तिक जीवनातही अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस. क्रेनच्या मासिक दरवर्षी 40च्या अतीत 40 सगळ्यात प्रभावशाली माणसांची यादी जाहीर केली जाते. या यादीतही रिचर्डचे नाव एक यशस्वी उद्योजक म्हणून झळकले होते. पण सोन्याच्या नाण्यांनी भाकऱ्या पाडणाऱ्या त्या बुद्धिमान तंत्रज्ञानाप्रमाणे याचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. 2000 या वर्षाच्या सुरुवातीस फुस्कॉनने एका आलिशान घरासाठी कर्ज काढले. ग्रीनिच कनेक्टिकट येथे बांधलेल्या या घरात 11 स्नानगृहे होती, 2 एलिव्हेटर होत्या, 2 जलतरण तलाव होते, 7 गॅरेज होती आणि त्याचे क्षेत्रफळ होते 18,000 चौरस फूट. त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च महिन्याला $90,000 येत असे. दुर्दैवाने 2008 साली जगावर आर्थिक संकट कोसळले. या संकटाने प्रत्येक माणसाला अर्थसंकल्प धोक्यात आणला. या वित्तीय संकटाने फुस्कॉनला अक्षरशः मातीत घातले. कर्जाचा डोंगर आणि अतरल मालमत्ता याने त्याला दिवाळखोरी जाहीर करायला लावली. 2008 साली ज्या खटल्यात त्याने दिवाळखोरी जाहीर केली त्या न्यायालयाच्या न्यायाधीशाला तो खटल्यादरम्यान म्हणाला, "सध्या माझे उत्पन्न शून्यावर आहे." प्रथम त्याच्या पाम बीचवरील घराचा लिलाव झाला. 2014 साली ग्रीनच्या प्रसादाची पाळी आली. रोनाल्डो रीडने ते ज्या महिन्यात दानधर्म केला त्याच्या 5 महिने आधी रिचर्ड फुस्कॉनच्या प्रसादाच्या कर्जवसुलीसाठी लिलाव झाला. त्या घरात असलेल्या जलतरण तलावावर असलेले छप्पर पारदर्शक होते. त्या छप्परावर केलेल्या नाचगाण्याची आठवण त्याचे मित्र व्याकुळतेने करत होते. त्याच घराचा लिलाव किमतीच्या 75% किमतीत झाला. ही किंमत अर्थातच विमा कंपनीने ठरवलेली होती, म्हणजे ती वाढवून सांगण्याची कुठलीही सोय नव्हती. रोनाल्डो रीड हा एक शांत, धीरचा माणूस होता. रिचर्ड फुस्कॉन याच्या हव्यास अननावर होता. या दोघांचा अनुभव आणि शिक्षण यात जो फरक होता त्याला ग्रहण लावायला हा हव्यास पुरेसा होता असे म्हणायला हरकत नाही. येथे काय धडा घ्यायचा? मी असा उपदेश करत नाही की तुम्ही रोनाल्डोसारखे व्हा किंवा रिचर्डसारखे होऊ नका, पण रिचर्डसारखे झालात तर चांगलेच आहे म्हणा. या कथांचे आर्थिक मूळतत्वांशी असलेले नाते एकमेकाद्वितीय आहे हे मात्र आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या कुठल्या उद्योगात म्हणा किंवा व्यवसायात अशी उदाहरणे आढळतात. कुठलीही पदवी नसलेला, कुठलेही प्रशिक्षण नसलेला, कुठलाही औपचारिक अनुभव नसलेला, कुठेही ओळखी नसलेला माणूस दुसरा बुद्धिमान, उच्चशिक्षित आणि दरबारी ओळख पाळखी असलेल्या माणसापेक्षा आयुष्यात जास्त यश कसे मिळवू शकतो असे क्षेत्र
हुडकवण्यास आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण मी सांगतो, या गोष्टी गुंतवणुकीच्या क्षेत्रात शक्य आहेत. या जगात रोनाल्डो रीड आणि रिचर्ड फुस्काने एकाच वेळी कसे अस्तित्वात येऊ शकतात याचे स्पष्टीकरण 2 प्रकारे देता येते. पहिले म्हणजे आर्थिक क्षेत्रात जी काही निष्पत्ती होती ती बहुतांशी वेळा नशिबाने होते. जे काही हाती लागते त्याचा आणि बुद्धीचा व श्रमाचा फारसा काही संबंध असावा असं मला वाटत नाही. हे काही प्रमाणात तरी सत्य आहे आणि या पुस्तकात या विषयावर पुढे सविस्तर चर्चा केलेली आहे. दुसरे स्पष्टीकरण असे आहे की आर्थिक क्षेत्रातील यश हे एक नियमबद्ध शास्त्र आहे. नाही, हे एक असे कौशल्य आहे की ज्यात तुम्हाला किती ज्ञान आहे यापेक्षा तुम्ही त्या क्षणी कसे वागता यावर सगळे अवलंबून असते. या कौशल्याला किंवा सॉफ्ट स्किलला मी पैशाचे मानसशास्त्र म्हणतो. या पुस्तकात छोट्या छोट्या कथांच्या सहाय्याने मी तुम्हाला पटविण्याचा प्रयत्न करणार आहे की सॉफ्ट स्किल किंवा पैशाचे मानसशास्त्र हे पैशाच्या तांत्रिक बाजूपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. मी हे अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे की हे ज्ञान रोनाल्डो आणि रिचर्ड यांना तर उपयोगी पडेलच, पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या असंख्य माणसांना उपयोगी पडेल आणि ते योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतील. हे पैशाचे मानसशास्त्र व कौशल्ये मला वाटते फार दुर्लक्षित राहिली आहेत. आजकाल अर्थशास्त्र शिकवण्याचा पाया हा गणितीय असतो, ज्यात तुम्ही एखाद्या समीकरणात माहिती भरता आणि मग ते समीकरण तुम्हाला सांगते काय करायचे. तुम्ही जसे कराल ते हे गृहीत धरले असते. हे वैयक्तिक वित्त व्यवस्थापनातही आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही 6 महिन्यांचा आप्तनिधी बाजूला ठेवा आणि तुमच्या पगारातील 10% पैशाची बचत करा. हे आपल्याला गुंतवणुकीतही दिसते, जेथे आपल्याला व्याजाचे भूतकाळातील दर आणि पैशाची किंमत याचे समीकरण माहीत असते. हेच आपल्या औद्योगिक संस्थांबाबतही म्हणता येईल. येथेही प्रमुख वित्त अधिकारी भांडवलाचे अचूक मूल्यमापन करत असतो. मी असे म्हणत नाही की या सगळ्या बाबी निरुपयोगी आहेत. मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा तुम्ही ही सगळी समीकरणे राबविण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मेंदूत नेमके काय चाललेले असते हे जास्त महत्त्वाचे आहे. 2 विषयाचा प्रत्येकावर परिणाम होत असतो. मग तुम्ही ते माना किंवा मानू नका. तुमची प्रकृती आणि पैसा. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीरावरचे कार्य चालते या बाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रतिव्यवस्था आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे गुंतवणूक, वैयक्तिक वित्त व्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे. गेल्या 20 वर्षांपासून उच्च दर्जाच्या विद्यापीठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनान्शियल इंजिनिअरिंग हा विषयाचे प्रिन्स्टन विद्यापीठात सगळ्यात जास्त मोजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणूकदार बनवले आहे का, हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही. चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्ट्री झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकट काळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही या बाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का? याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही. आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थ विज्ञानासारखे नियम आणि समीकरणे मानसशास्त्र शिकवतात तसे नाही, भावना आणि त्याच्या अनेक छटा. हे मात्र मला लक्षणीय वाटते, कारण ते महत्त्वाचे आहे. पैशाचे अस्तित्व सर्वत्र आहे आणि त्याचा परिणाम आपणा सर्वांवर होतो, पण प्रत्येकजण त्याच्यावर आपापल्या पद्धतीने विचार करतो. पैसा आपल्याला अनेक गोष्टीचे धडे देतो, अशा गोष्टी ज्याचा संबंध आपले आयुष्य, धोके, आत्मविश्वास आणि आपल्याला मिळणाऱ्या आनंदाशी असतो. माणसे प्रसंगी अशी तशी का वागतात हे जाणून घेण्यासाठी पैसा हे एक उत्तम भिंग आहे. हे काम इतर विषयांना इतक्या उत्कृष्टपणे जमेल असं वाटत नाही. पृथ्वी तलावरील हा एक मोठा कार्यक्रम आहे. गेली 10 वर्षे मी या विषयावर लिहित आहे. मी जसा जसा लिहित गेलो तसा तसा माझ्या विषयाप्रती आदर वाढत गेला. तसा मी 2008 पासून वित्तव्यवस्थेवर लिहित आलो आहे. त्यावेळी आर्थिक संकटाची सुरुवात होत होती
आणि गेल्या 80 वर्षात आली नव्हती अशी मंदी येऊ घातली होती. जे काही होत होते त्यावर लिहिताना मला काय होत आहे हे समजून घेणे भाग होते. ते भयंकर आर्थिक संकट समजून घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्याचे अचूक निदान कोणी केले नव्हते. कशामुळे ही परिस्थिती ओढावली, का ओढावली हेच कोणी सांगू शकत नव्हते. तर त्यावरील उपाययोजना दूरच प्रत्येक स्पष्टीकरणाचे तेवढ्याच ताकदीने खंडन होत होते. जेव्हा एखादा पूल पडतो तेव्हा विशारद तो पूल का पडला याचे अचूक विश्लेषण करू शकतो. कारण त्याला हे माहीत असते की किती बल लावले की पुलाचा तो भाग पडू शकतो. यात कसलाही वाद होऊ शकत नाही. या विश्लेषणाला नियमाचा पाया व आधार असतो. वित्तशास्त्र आणि अर्थशास्त्रात ही गोष्ट वेगळीच आहे. येथे लोकांची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, त्यांचे मानसशास्त्र, त्यांच्यावर झालेले संस्कार त्या बाबी प्रभाव टाकतात. मी कसा वागतोय आणि का वागतोय हे कदाचित मला उमजत असेल, पण तेच वागणे कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. मी जसा या आर्थिक संकटाबद्दल लिहित गेलो तशी एक गोष्ट मला स्पष्ट होत गेली की हे सगळे रामायण समजून घ्यायचे असेल तर इतिहास आणि मानसशास्त्राच्या भिंगातून अवलोकन केले पाहिजे. क्लिष्ट समीकरणांनी गांजून गेलेल्या अर्थशास्त्राच्या भिंगातून नाही. लोक कर्जाच्या विळख्यात का अडकतात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला व्याजाच्या दराचा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्हाला हव्यास, असुरक्षिततेची भावना आणि अशा निराशेचा खेळ यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. सगळे गुंतवणूकदार मंदीत खालच्या पातळीवर आपल्याकडे असलेले समभाग का विकतात हे समजण्यासाठी तुम्हाला भविष्यातील अपेक्षित परतावा मागण्याच्या गणित समजून घेण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. तुम्हाला आवश्यकता आहे तुमच्या कुटुंबाची काळजी करण्याची. तुम्हाला गरज आहे तुमची गुंतवणूक त्यांच्या भविष्याच्या काळजी घेण्याची समर्थ आहे का याचा विचार करण्याची. व्हॉल्टेअरचे एक निरीक्षण मला फार आवडते. तो म्हणतो, इतिहास त्याची पुनरावृत्ती करत नसतो, पण माणसे मात्र करतात. हे वाक्य आपण आपल्या पैशाचा विनियोग कसा करतो याला तंतोतंत लागू पडते. 2018 साली मी एक अहवाल लिहिला. त्यात मी पैसा हाताळायच्या पद्धती असणाऱ्या त्रुटी, पक्षपातपणा आणि पैसा हाताळताना होणारी वर्तणूक या सर्वांचा माणसावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यात मी 20 मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्या अहवालाचे शीर्षक होते द सायकोलॉजी ऑफ मनी किंवा पैशाचे मानसशास्त्र. जवळजवळ 10 लाख लोकांनी किंवा त्याहूनही जास्तच वाचकांनी हा अहवाल वाचला. हे पुस्तक म्हणजे त्या विषयाचा सखोल अभ्यास आहे असे समजण्यास हरकत नाही. त्या अहवालातील काही परिच्छेद तसेच्या तसेच पुस्तकात उद्धृत आहे. तुमच्या हातातील पुस्तकात 20 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण तुम्हाला पारंपरिक विचारांना धक्का देणारे असेल कदाचित, पण पैशाच्या मानसशास्त्राचे हे वैशिष्ट्य आहे, किंबहुना तेच त्याचे काम आहे. प्रत्येक प्रकरण हे एक स्वतंत्र प्रकरण आहे, पण सगळी प्रकरणे एकमेकास पूरक आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रकरण स्वतंत्ररित्या वाचू शकता. हे पुस्तक फार काही जाडजूड नाही. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. बरेचदा वाचक पुस्तक वाचून संपत नाही, कारण प्रत्येक मुद्द्यावर 300-400 पाने लिहिली जातात. मी 20 मुद्द्यावर थोडक्यात पण मुद्देशीर लिहिले आहे. पण जाडजूड पुस्तक न वाचण्यापेक्षा ते बरे, नाही का? चला तर मग. तर मित्रांनो, ही झाली आपली प्रस्तावना. तर आपण आता येणारे 20 चॅप्टर आपण प्रत्येक व्हिडिओत एक चॅप्टर घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही प्रस्तावना चांगली वाटली असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.